विशेष मुलांना स्वावलंबी करण्यासाठी तसंच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी जे जे सहकार्य लागेल ते करण्यासाठी जिल्हा प्रशासन कायमच पाठीशी राहील। तसंच या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या योजना असतील त्या योजनांचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी नेहमीच सहकार्य राहील, असे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी जागतिक दिव्यांग दिनी नमूद केलं। ठाणे महापालिकेच्या वतीनं जागतिक दिव्यांग दिनाचं आयोजन आज रामगणेश गडकरी रंगायतन इथे आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपायुक्त उमेश बिरारी, दिव्यांग कला प्रतिष्ठानचे किरण नागती उपस्थित होते। दिव्यांग मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसंच त्यांना मुख्य प्रवाहात आणणं यासाठी ठाणे महापालिका दिव्यांग कला केंद्र राबवत असलेल्या उपक्रमाचं जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केलं। व्यंगत्वावर मात करून आपल्यात असलेले कलागुण रसिकांसमोर सादर करत दिव्यांग मुलांनी रसिकांची वाहवा मिळवली। यावेळेला नृत्य, गायन, समूह गायन सादर करण्यात आल्या। असे विविध कला प्रकार सादर करतानाच मुलांमधील जिद्द आणि आत्मविश्वासाचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला। सुरुवातीला ठाणे महापालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रार्थना सादर केली। दिव्यांग कला केंद्राच्या विजय जोशी यांनी अथर्वशीर्ष सादर केलं। तसंच यंदाच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे संपूर्ण कार्यक्रम हा पर्यावरणावर आधारित वृक्षवल्ली आम्हा सोयरी या शीर्षकाखाली करण्यात आला। मी निसर्ग बोलतोय या नाटिकेच्या माध्यमातून मुलांना पर्यावरणाचा संदेश देण्यात आला। यात दिव्यांग कला केंद्राचे संकेत भोसले, अपूर्वा दुगुळे, अन्मय मंत्री, अपर्णा महाबळे, जान्हवी कदम, कार्तिक रामाणे, गौरव राणे, रेश्मा जेठवा, आरती पाटे हे विद्यार्थी सहभागी झाले होते। जागतिक दिव्यांग दिनाच्या अनुषंगाने आज रोजी कार्यक्रम ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आला होता। विविध संस्था, सामाजिक संस्था यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि अतिशय सुंदर दिव्यांग विद्यार्थ्यांचे, दिव्यांग व्यक्तींचे सांस्कृतिक कार्यक्रम सध्या घेण्यात येत आहेत। त्याच पद्धतीनं विविध जे उपक्रम दिव्यांग सामाजिक संस्थामार्फत घेण्यात येतात तर त्याबाबत देखील इथे प्रदर्शनी, त्याच पद्धतीने त्यांचे परफॉर्मन्सेस इथे ठेवण्यात आले। अतिशय चांगला उपक्रम ठाणे महापालिकेतर्फे आज इथे घेण्यात येतो। मानवाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध प्रयत्न करण्यात आपल्याकडे ठाणे महापालिकेतर्फे धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळा आणि त्याच पद्धतीने काही कला केंद्र देखील आपल्याकडे कार्यरत आहेत आणि ज्या सामाजिक संस्थांनी इच्छा त्याच्यामध्ये दर्शवली तर ठाणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये देखील काही विद्यार्थी त्यांच्याकडे येतात आणि ते जास्तीत जास्त आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भाग असेल, इतर महापालिका, नगरपालिका यांच्यापर्यंत पोहोचून त्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या अनुषंगाने त्याच पद्धतीनं त्यांना लहानपणापासून एक कला गुणांचा त्यांचा जोपासणे, त्यांना एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी या कला जर त्यांना दिल्या तर त्यांचाही मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास त्याच्यामध्ये होऊ शकतो आणि ती इच्छा मी इथं आज दर्शवली। खूप चांगल्या पद्धतीने ऑलरेडी काम चालू आहे आणि ते आपल्याला जिल्ह्यामध्ये आणखी कसे चांगल्या पद्धतीने थोडाफार हातभार काही सर्वजण एकत्र येऊन काही करता येईल या पद्धतीने ती आज इथे चर्चा झाली आणि येत्या वर्षामध्ये आम्ही तो निर्धार केलेला आहे की यामध्ये आणखी काम वाढवण्याच्या अनुषंगाने सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यामध्ये काम करावं।